नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवरती. तर मित्रांनो, अजून एक सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती बृहन्मुंबई महानगरपालिकेची आहे. तुम्ही पाहू शकतात. कार्यकारी सहाय्यक या पदाची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कार्यकारी सहाय्यक म्हणजे पूर्वीचे पदनाम लिपिक. लिपिक हे पदनाम चेंज करून पुन्हा कार्यकारी सहाय्यक असे करण्यात आले आहे. या पदाची ही जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. तर मित्रांनो, सविस्तर पद्धतीने आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक पदाकरिता ऑनलाईन अर्ज तुम्हाला करण्यासाठी ही वेबसाईट दिली आहे. तुम्ही पाहू शकतात. https://portal.mcgm.gov.in या वेबसाईटवरती तुम्ही जाऊन अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, पदाचे जे नाव आहे ते कार्यकारी सहाय्यक पूर्वीचे पदनाम लिपिक आणि वेतन श्रेणी सुधारित जी आहे ती M15 लेवलची आहे. 25,500 ते 81,100 म्हणजे मित्रांनो, बेसिक जे आहे ते 25,500 आहे आणि भरावयाच्या रिक्त जागा आहेत 1,846 आणि ग्रुप सी ची पोस्ट आहे मित्रांनो, ही तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, इथे रिक्त पदांचे प्रवर्गनिहाय सामाजिक व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र दिले आहे. तुम्ही पाहू शकता. एकूण 1,846 जागा आहेत. सहाय्यक या पदाची शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊयात. यासाठी शैक्षणिक पात्रता आहे 10वी पास. उमेदवारांनी 10वी पास प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असावी असे त्यांनी सांगितलेले आहे. त्याचबरोबर मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य, विज्ञान, कला, विधी किंवा तत्सम शाखांचे पदवीधर असावा आणि प्रथम प्रयत्नात किमान 45% गुणांसह उत्तीर्ण असावे असं शैक्षणिक पात्रता आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तिसरी शैक्षणिक पात्रता आहे ज्या मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये सत्र पद्धत अवलंबिली जात असेल त्या विद्यापीठातील उमेदवाराची टक्केवारी खालीलप्रमाणे गणण्यात येऊन 70% 45% गुणांसह प्रथम प्रयत्नात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही पाहू शकतात इथे टायपिंग पण आवश्यक आहे आणि जे पॉइंटिंग ग्रेड सिस्टीम आहे त्याबद्दल त्यांनी समजावून सांगितलं आहे. 7 पॉइंटिंग ग्रेड सिस्टीम, CBCS आणि CBGS आणि त्याचबरोबर CGPA हे त्यांनी त्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर मित्रांनो, 100 गुणांची मराठी व 100 गुणांची इंग्रजी विषय घेऊन 10वी पास असणं आवश्यक आहे. त्याशिवाय इथे शैक्षणिक पात्रतेमध्ये उमेदवार बसत नाही. तुम्ही पाहू शकता 10वी मध्ये मराठी आणि इंग्रजी विषय पास असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे. इंग्रजी आणि मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिटचे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर MSCID सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे आणि संगणकातील ऑपरेटिंग सिस्टीम, वर्ड प्रोसेसिंग, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, डेटाबेस सॉफ्टवेअर, ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषयी उत्तम ज्ञान असावे असे ही शैक्षणिक पात्रता आहे. ही आपण संपूर्ण शैक्षणिक पात्रता जाणून घेतली आहे. कार्यकारी सहाय्यक या पदासाठी वयोमर्यादा काय आहे ते आपण जाणून घेऊयात. राखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे. त्याचबरोबर तुम्ही इथे पाहू शकता इथे प्रवर्गनिहाय वयोमर्यादेमध्ये सूट देण्यात आली आहे. मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी एकूण 43 वर्षे कमाल वयोमर्यादा आहे. माजी सैनिकांसाठी 45 वर्षे, माजी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी 45, त्याचबरोबर प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 45, भूकंपग्रस्त 45, खेळाडू उमेदवारांसाठी 43 आणि अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी 55 वर्षे, अनाथ उमेदवारांसाठी 43, त्याचबरोबर दिव्यांग उमेदवारांसाठी 45 वर्षे आणि स्वतंत्र सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार 45 वयोमर्यादा आहे. सहाय्यक या पदासाठी सिलेक्शन प्रोसिजर काय आहे ते आपण जाणून घेऊयात. यासाठी सिलेक्शन प्रोसिजर जे आहे यामध्ये 4 विषय असणार आहेत. तुम्ही पाहू शकतात. मराठी भाषा व व्याकरण, इंग्रजी भाषा व व्याकरण, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. यामध्ये एकूण प्रश्न असणार आहेत 25 आणि एकूण गुण असणार आहेत 50. टोटल 100 प्रश्न असणार आहेत 200 गुणांसाठी आणि इंग्रजी भाषा जी आहे त्याचे परीक्षेचे माध्यम इंग्रजीच असणार आहे आणि कालावधी जो असणार आहे तो 100 मिनिटांचा असणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी दिनांक आणि वेळ काय आहे ते आपण जाणून घेऊयात. 20 तारखेपासून ते 9 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क जे असणार आहे ते राखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 1,000 रुपये असणार आहेत आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 900 रुपये असणार आहेत. वस्तू व सेवा कर सह ऑनलाईन परीक्षेला जाताना उमेदवारांनी कोणते डॉक्युमेंट न्यायचे आहेत ते आपण जाणून घेऊयात. उमेदवारांनी खालील कागदपत्रांसह ऑनलाईन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. खालीलपैकी कोणतेही कागदपत्रे नसल्यास उमेदवारास परीक्षेला उपस्थित राहू दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले आहे. यामध्ये परीक्षेसाठी वैध प्रवेशपत्र, मूळ फोटो ओळखपत्र, फोटो ओळखपत्राची छायांकित प्रत, परीक्षा शुल्क ऑनलाईन भरल्याची ई-पावती, एकूण 4 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला एक्झाम सेंटरवरती न्यायचे आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, नॉर्मलायझेशन मेथड काय आहे ते आपण जाणून घेऊयात. एकाच दिवशी एकाच पेक्षा जास्त सत्रांमध्ये किंवा अनेक दिवसात
एकापेक्षा जास्त सत्रांमध्ये परीक्षा घ्यावी लागली तर परीक्षेचा प्रथम दिवस ते अंतिम दिवस तसेच सत्र 1 ते अंतिम सत्र याबाबत सामान्यीकरण प्रक्रिया नॉर्मलायझेशन मेथड करण्यात येईल. सामान्यीकरण प्रक्रियेचे सूत्र नॉर्मलायझेशन मेथड फॉर्म्युला जाहिराती सोबत जोडण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे मीन स्टँडर्ड डेव्हिएशन मेथड हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला नॉर्मलायझेशन मेथडला वापरला जातो. तुम्ही पाहू शकतात त्यांनी गिव्हन डाटा दिला आहे. अबाउट नॉर्मलायझेशन इथे तुम्ही पाहू शकतात. नीड फॉर नॉर्मलायझेशन इन एक्झाम, नॉर्मलायझेशन प्रोसेसची आवश्यकता का पडते हे पण त्यांनी सांगितलेलं आहे. ही माहिती होती बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक या पदाच्या भरतीबद्दलची. तर मित्रांनो, अशाच लेटेस्ट अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.